पुष्पपूजा करतील माननीय एकनाथजी शिंदे सर. तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पाने पूजा करतील. मोमबत्ती धूप दीप देऊन या ठिकाणी बुद्धाच्या विचाराचा सन्मान करीत आहेत. खासदार श्रीकांतजी शिंदेजी दीप प्रज्वलन करून तथागत बुद्धांचं स्मरण, बुद्धाचे आशीर्वाद, तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. दीप प्रज्वलन होईल. माननीय खासदार महोदय. आजच्या कार्यक्रमासाठी खास करून अनिल कुमारजी गायकवाड, राहुलजी लोंढे यांनी पुढाकार घेऊन भिक्खू संघाला सन्मानपूर्वक वर्षा बंगल्यावर निमंत्रित केलेलं आहे. निश्चितपणाने तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने हा जोडा तिरत ना. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा इतिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सथा देवमनुसानं बुद्धो भगवाति स्वाकातो भगवता धम्मो संदितो अकालिको यहिवासिको ओपनायिको पचतं वेदितपो विन्यो हिति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो बुधुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि आठ पुरुषपूगना ये स भगवतो सावक संघो. आहुनैयो पाहुनैयो दक्षिणैयो अंजलिकरणैयो अनुत्तरं पुण्यं चेतं लोकसाति वर्णगन्धगुणोपेतं चेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादं सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेना पुण्येन लभामि मोक्षं पूपं विनायति यथायिनं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुक्तेन धूपेन सुगन्धिना पूजनीयन्तं पूजाभाजनमोत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं
लोके चतुपे सभे बुद्धाः सबिम्बे सकलदशदिशैके सलोमादिधातु वन्दे सपेऽपि बुद्धं दशपरतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सपं सपठानेषु पतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा यस्मूले निसेनो वासवायि विजयं तकापतो सपयुतं सदा वन्दे तं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्ते इमाय धम्मानुधम्मपटिपत्या भूतं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि आता इमाय पटिपत्या जाति जरा मरणं महापरिमोचसामि इमेना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सातं समागमो होतु यावनिर्वाणपत्या देवो वसतु कालेन सत्सम्पत्ति हेतुना पीतो भवतु लोकोत्तरागा भवतु तम्मिको एवं मे सुताङ्गेकं समयं भगवा सावत्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकासारामे अथको अयन्तरा देवता अभिकन्ताय रात्रिया अभिकन्तवन्ना केवलकम्पं जेतवनं ओभासेत्वा येन उपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं एकमन्तं पिता घोषा देवता भगवन्तं गाथाय अजभासि बहुदेवा मनोसात मङ्गलानि अचिन्तयो आकाङ्क्षमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवना च बालानं पण्डितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमं पतिरूपदेशवासो च पूर्वे च कतपमुन्यता अथ समापनीति च एतं मङ्गलमुत्तमं बाहु सकान्तसीपञ्च विनयो च सुसेकितो सुभाषिता च यावाच एतं मङ्गलमुत्तमम् उपधानं पुत्रदारस संगभो अनाकुला च सम्बन्धा एतं मङ्गलमुत्तमं दानं च धम्मचर्यं च यातकानं च संगभो अनवज्जानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरती वीरति पापामज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तुष्टि च
पुस्तकतान्युता कालेन धम्मसवनं एतं मङ्गलमुत्तमं खन्ति च सोवचसता समनानञ्चदसनं कालेन धम्मसागता एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्यं च आर्यसत्यानदर्शनं निब्बानसच्चिकिर्या एतं मङ्गलमुत्तमं भूतसलोकधामे चेतां यासनकम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमं एकादिशानि कद्वानं सबं पराजिता सबतसोति गच्छन्ति तं ते मङ्गलमुत्तमन्ति साधु साधु साधु. अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणामध्ये बुद्ध वचनाचा पाठ करून माननीय आपण बस मुख्यमंत्री महोदयांसाठी भविष्यासाठी आरोग्यासाठी शक्ती प्राप्त होण्यासाठी भविष्यामध्ये अधिक काम करण्याची ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांना बल मिळण्यासाठी बुद्ध वचनाचा पाठ भिक्खू संघाने इथे केलेला आहे. तेव्हा यानंतर सन्माननीय शिंदे परिवाराकडून भिक्खू संघाला चिवरदान होईल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, खासदार श्रीकांतजी शिंदे, अनिल कुमारजी गायकवाड, राहुलजी लोंढे आणि सर्व परिवारातील सदस्यांना सूचना आहे की त्यांनी भिक्खू संघाला सन्मानपूर्वक चिवरदान करावे. ही चिवराची परंपरा अनेक वर्षापासून आपल्या देशात ही बुद्धाच्या त्यागाचं प्रतीक आहे, शिलाचं प्रतीक आहे, चारित्र्याचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. तेव्हा आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना आहे की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं.
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना मी कोटी कोटी वंदन करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आज या वर्षा निवासस्थानी उपस्थित सर्व आदरणीय भंतेजींचं